तर आज मी मस्तपैकी छान स्वादिष्ट टेस्टी अशी डाळ गोबी म्हणजेच पत्ता कोबी आणि चण्याची डाळ टाकून अशी सुंदर भाजी बनवणार आहे। ही भाजी सगळीकडे घरोघरी बनवली जाते। काही भाजीला सुचलं नाही, कमी वेळ असन, घाई असन, तर अशा वेळेस टिफिनसाठी खूप उत्तम भाजी, खूप सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवली जाते। तर चला बघूया आपण याला सिंपल भाजी बनवायची रेसिपी आणि याला लागणारं साहित्य तिकडे बघू शकता। ही फ्रेश अशी पत्ता कोबी मी कट करून घेतलेली आहे, पातळ काप केलेले आहेत। हे असे पातळ काप केलेत। कोबीचे पराठे होतात, कोबी म्हणजे रसाची सुद्धा होते। वेगवेगळ्या प्रकारची पत्ता कोबीची भाजी बनवली जाते। तर सगळ्यांची आवडीची म्हणजे पत्ता कोबी आणि ही चण्याची डाळ टाकून केलेली भाजी खूप छान लागते। ही मी डाळ भिजत ठेवलेली आहे, याचं सगळं पाणी काढून घेतले। ही भरपूर डाळ आहे, एवढी नाही लागणार मला, याच्यातली थोडीच घ्यायची। तर पाहू शकता मस्त डाळ ही भिजून निघलेली आहे। तर पत्ता कोबी आणि चण्याच्या डाळीची भाजी आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा लागणारं साहित्य थोडंच आहे। हिरवी मिरची, टमाटर आणि एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। इकडे बघू शकता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलाय, हा सुद्धा भरपूर आहे। दुसऱ्या भाजीला वापरू शकता, थोडासा घ्यायचा म्हणजे भाजीला लागेल तेवढाच घ्यायचा, पण एकदम असा कट करून ठेवलाय। तर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये ना 1 चमचा जिरे आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा राई टाकायची। इकडे मी सुरुवातीला 1 चमचा जिरे टाकलेत आणि अर्धा चमचा राई टाकायची। अति म्हणजे जास्त राई नाही टाकायची, काय होतं मग सगळं असं मोहरी मोहरी दिसून येईल भाजीमध्ये। आता थोडंसं तडतडून झालं राई जिरा की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा। आता याच्यामधला थोडासा ठेवून देते, दुसऱ्या भाजीला वापरू शकता। तर इकडे मी राई जिऱ्यासोबत तेलामध्ये कांदा टाकून घेतलाय, ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि मग मिरची टमाटर टाकायचं। ही भाजी ना खूप मस्त लागते। म्हणजे विशेष गोष्ट अशी ना की झटकीपट होते। असं कोणी आलं अचानक किंवा आपल्याला भाजीला काही सुचत नसेल ना, तर अशा वेळेस ना ही भाजी खरंच खूप उत्तम आहे। टिफिनला खूप भारी भाजी आहे, तर नक्की ट्राय करा। आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, ह्या सगळ्या अशा मिक्स करून घेते कांद्यासोबत। ह्या भाजीमध्ये ना तुम्ही पातळ बटाट्याचे कापसुद्धा टाकू शकता। आता ही मिरची आणि कांदा चांगला परतून झाला की मग आपण याच्यामध्ये टमाटर टाकायचे। टमाटर लगेच सुरुवातीला टाकायचं नाही, नाहीतर काय होतं टमाट्याला पाणी सुटतं आणि मग ते गाळगाळ होऊन जातं। हे थोडंसं परतून झालं कांदा मिरची राई जिरा, मग नंतरून टमाटर टाकायचं। हे बघा छानपैकी याला परतून घ्यायचं जोपर्यंत हे चांगला रंग चेंज होत नाही, नरम सॉफ्ट हे पडत नाही, तोपर्यंत याला परतून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये तुम्ही पातळ बटाट्याचे काप टाकू शकता किंवा शेंगाचे जे हिरवे वाटाणे असतात ना, नॉर्मल त्या वाटाण्यासोबतसुद्धा ही पत्ता कोबी भाजी बनवली जातात। त्याची रेसिपीसुद्धा मी व्हिडिओमध्ये चॅनलवर टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही जाऊन। त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, अंदाजे अर्धा चमचा, जास्त हळद टाकायची नाही, नाहीतर कडवटपणा निर्माण होतो। आणि दुसरी गोष्ट खूपच पिवळा रंग भाजीला येऊ शकतो। चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजला टाकून घ्या। हळद मीठ कांदा टमाटर मिरची आणि राई जिरा सुरुवातीला असं परतून घ्यायचं। आणि बटाट्याचा जर वापर करत असतात तर ह्या स्टेजवर बटाटेसुद्धा फ्राय करून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी चण्याची डाळ भिजवलेली टाकून घेते। ही भरपूर डाळ आहे, त्यामध्ये थोडी टाकली। तर आता ही चण्याची डाळसुद्धा सुरुवातीलाच अशी परतून घ्यायची सगळ्या मसाल्यासोबत। काय होतं असं परतून घेतलं की डाळीला एक छान चव येते, मसाल्याची मिरचीची कोटिंग लागती आणि चव मात्र मस्त होती भाजीला। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहे चिरलेली आपली पत्ता कोबी। पातळ असे लांब लांब काप कापायचे पत्ता कोबीचे। सुंदर भाजी, डाळ न टाकता फक्त बटाट्यासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा वाटाण्यासोबतसुद्धा ही भाजी बनवू शकता। अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता, म्हणजे बोलवायला गेलं की नटूसुद्धा शकता ह्या भाजीला। पण साधी सोपी सिंपल भाजी जितकी चांगली चवदार बनते ना, तसे असे मसाले लावून ना कुठं कमी पडते। तर नेहमी मी असं ट्राय केलं आहे, कधी असे साध्या सिंपल भाज्या बनवते ना तर खरंच खूप चांगल्या वाटतात खायला। आता बघा डाळीसोबत पत्ता कोबी किती छान अशी एकजीव झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये फक्त थोडासा नॉर्मल गरम मसाला टाकायचा। हे बघा नॉर्मल गरम मसाला टाकला आहे, हा फक्त ऑप्शन आहे, नाही टाकला तरी काही हरकत नाही, पण एक चांगली चव येईल म्हणून मी हा गरम मसाला टाकला। इकडे मी धना पावडर वगैरे काहीच टाकलं नाही, कारण ह्या भाजीला इतकं काही साहित्य नाही टाकलं तरी ही भाजी छान लागते खायला। तर आता हे मिक्स करून घेते
मस्तपैकी. आणि आता याला फक्त शिपडा असा पाण्याचा हातावर थोडेसे असे 2-4 थेंब टाकून घ्यायचे. हे बघा, म्हणजे कसं भाजी चिटकली नाही पाहिजे शिजता वेळेस. फक्त थोडासा टाकला, 1 चमचा. पोह्याचा आपला छोटा चमचा आहे तितकंच पाणी टाकायचं. कोबीला पाणी सुटलं जातं. झाकण ठेवायचं, वाफेवर मस्त शिजून द्यायची. हे बघा, किती मस्त अशी आपली ही खमंग टेस्टी भाजी तयार होत आहे. 1-2 मिनटं अजून ठेवते मंद गॅसवर. आणि नरम सॉफ्ट झालं की मग आपण गॅस बंद करूया. लगेच असं जास्त काही ह्याला मिक्स करायचं नाही. आणि याच्यावर आता झाकण ठेवते. परत 2 मिनटं किंवा 1 मिनटं ठेवते आणि मग चेक करूया आपण. हे बघा, आता आपली ही जी भाजी जी परफेक्ट तयार झाली. 2-3 मिनटातच ही भाजी तयार होती. हे बघा, मस्तपैकी छान अशी भाजी आपली ही टेस्टी तयार झाली. याच्यामध्ये बटाटे टाकले ना, इतकी भारी लागते ना भाजी. ती भाजी पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा, मस्त झालेली आहे भाजी. आता गरमागरम प्लेटमध्ये सर्व करते. थोडीशी थंड करून घेते आणि मग आपण बघूया. चला, मस्त भाजी तयार झालेली आहे आणि गरमागरम आता ही प्लेटमध्ये मी जेवणासाठी तयार करत आहे. तर ही बघा, किती सुंदर अशी आपली ही पत्ताकोबी डाळ कोबीची भाजी तयार झालेली आहे. पाहता क्षणी भूक वाढली. गरमागरम कडक भाकरीसोबत, पोळीसोबत, राईससोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. इतकी भारी लागते. पराठ्यासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. टिफिनला नेऊ शकता. घाई असेल किंवा अचानक कोणी आलं तर अशा वेळेस पत्ताकोबी आणि डाळ टाकून ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल रेसिपी? छान वेगवेगळ्या मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्रायबर करा. नवीन असताना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. आणि अशी सिंपल पद्धतीची ही नक्की भाजी ट्राय करून बघा. सगळे जर आवडीने खातील. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. काळजी घ्या.